श्री स्वामी समर्थ. आज आहे रविवारचा दिवस आणि रविवारी मल्हारी सप्तशती म्हणजे खंडेराव महाराज यांची आराधना पूजा विधी ही केली जाते. आपले महाराष्ट्राचे कुलदैवत हे खंडेराव महाराज असून यांची आपण पूजा विधी किंवा मल्हारी सप्तशती ही रविवारी वाचत असतो. तर रविवारी आपण मल्हारीची पूजा का करावी व कशासाठी करावी आणि याचे फायदे काय असतात. आपल्या आयुष्यात व आपल्या प्रापंचिक जीवनात खूप प्रॉब्लेम आणि अडचणी असतात. भावांचं पटत नाही, मुलाचं वडिलांचं पटत नाही, बाप बेट्यांचं पटत नाही. मुलगा घरात आला तर बाप बाहेर जातात आणि बाप घरात आला तर मुलगा बाहेर जातो. तसेच अनेक प्रॉपर्टीचे वादविवाद भावाभावांचे असतात. तर मल्हारी सप्तशती केल्याने बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, म्हणजे बरेचसे समस्या प्रश्न आपले सुटतात. म्हणून मल्हारी सप्तशती ही आपण रविवारी खंडेराव महाराज जे असतात, आपले खंडेराव महाराज हे आपले महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत. म्हणजे ऑल महाराष्ट्र, जेवढा महाराष्ट्र आहे त्यांचे सगळ्यांचे बाप हे आपले खंडेराव महाराज आहेत. जसं आपले घरचे करता धरता आपले वडील असतात, तसेच आपल्या सगळ्यांचे कुलदैवत हे आपले खंडेराव महाराज असून यांची तुम्ही उपासना करा, आशीर्वाद मिळवा, म्हणजे आपोआप आपले अनेक प्रश्न सुटत असतात. खंडेराव महाराजांची पूजा कशी करावी, तर आपण खंडेराव महाराजांचे जे मल्हारी सप्तशती पुस्तक आहे हे वाचन करावे, तसेच तडी भरावी व खंडेराव महाराजांचा मान सन्मान करावा. जर तुम्हाला आता जाणं शक्य नसेल तर तुम्ही जेव्हा वेळ असेल तेव्हा वर्षात कधीही जाऊ शकतात. असं काही नाही की लगेच गेलं पाहिजे, पण तुम्ही ॲटलिस्ट मल्हारी सप्तशती ही ऑनलाईन ऐकू शकतात. जर तुम्हाला वाचन वेळ शक्य असेल तर तुम्ही वाचूही शकतात, पण ऑनलाईन टाकलेलं असतं तर तुम्ही ऐकूही शकतात. तसंच आपण तडी भरणं हे जर तुमच्या घरी खंडेराव नसतील तर फक्त तुम्ही मल्हारी वाचन किंवा ऐकन जरी केलं, श्रवण केलं तरी सुद्धा भरपूर असतं. थोड्या दिवसात तुम्हाला फरक जाणवतो. प्रॉपर्टीचे विवाद हे संभावना कमी होतात किंवा वडिलांचं व मुलाचं चांगले पटू लागते. हे रिझल्ट तुम्हाला आपोआपच लवकरात लवकर समजतील किंवा लक्षात येतील. ही दैवत हे छोटे मोठे नसून खूप मोठे दैवत आहे खंडेराव महाराज. बऱ्याच लोकांचे अनेक प्रश्न हे सुटलेले असतात. थोडक्यात सांगायचे असे की आपण जेव्हा काही प्रॉब्लेम असतो, जेव्हा आपण खूप लहान असतो तर आपल्या वडिलांना आपण सांगतो की पप्पा किंवा बाबा असं असं आहे, तेव्हा आपल्या आई वडिलांना किंवा आपले वडील जे असतात त्यांना खूप आपली दया येते. मग तसंच खंडेराव महाराजांना जसं आपण विनंती करतो, नम्र विनंती करतो, त्यावेळेस खंडेराव महाराज आपले आवाज म्हणजे आपले केवळ वाणी सगळं काही ऐकून घेतात आणि ते आपले प्रश्न सोडत असतात. म्हणून आपण कुलदेवाची जास्तीत जास्त सेवा करा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करते. आपण खंडेराव महाराज हे खूप मोठे दैवत आहे हे आपण कधी समजूनच घेत नाही. आपण सारखं दुर्लक्ष करत असतो आणि कुठं ना कुठं अडचणीत पडत असतो, अडकत असतो. पण आपण जे सरळ आहे मार्ग तो कधीच पत्कारत नाही किंवा स्वीकारत नाही. मग अडचणींना आपण सतत तोंड देत असतो. जिथं 1 रुपया खर्च असतो तिथं आपण 1000 रुपये खर्च करतो. थोडक्यात जी सेवा असते ती आपण कधीच करत नाही. असं का करतो आपण तेच आपल्याला कळत नाही, बरोबर ना? सेवा करा म्हणजे आपोआप आपले प्रश्न सुटतात. तुम्ही खंडेराव महाराजांची उपासना मनोमन करा, वेळ असेल तेवढी करा. असं काही नाही की तुम्ही जास्त करा. तुमचे प्रॉब्लेम सुटले तर सांगा. श्री स्वामी समर्थ.